हॅलो नमस्कार. मी शुभांगी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी गावाला गेलेले होते आता समर व्हॅकेशनमध्ये. तर आता आम्ही आज परत आलो आहे. तर बघा घरची हालत एकदम पूर्ण एवढा आम्ही आता 1 महिन्यासाठी गावाला गेलो तर पूर्ण घरामध्ये धूळच धूळ आहे सगळीकडे. तर पाय जर खाली ठेवला तर पूर्ण पायाला पण धूळ लागते. तर मी सर्वात आधी आता घरी आम्ही पोहोचलो. सकाळीच आम्ही आलो आहे 7:30ला. तर चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग साफसफाईला सुरुवात केली. तर आता सर्वात आधी मी किचन साफ करते, कारण किचन सर्वात जास्त बनवायचं जेवण वगैरे बनवायचं आहे तर मग किचनची सर्वात जास्त आपल्याला गरज असते. आणि तसं पण बाकीचं तर आरामात होईल, पण किचनचं सर्वात आधी साफसफाई करून घेते. तर बघू शकता तुम्ही, हे बघा एवढी धूळ झाली आहे. आणि उन्हाळ्याची पण असंच आता हवा पण खूप खूप येत होती आणि पाऊस कधी हवा, तर बघा किती धूळ घरामध्ये आली आहे. तर मी आता थोडं थोडं करून सर्व क्लीन करते. तर मी मिक्सर क्लीन करून ठेवते, त्याच्यानंतर मग मी सर्व तर हा मी या साईडचा पोर्शन आधी पुसून घेतला. मी थोडं थोडं सामान काढून घेतलं आधी, नंतर मी सर्व पुसून घेतलं. कारण की एकदमच सर्व काढलं तर पसारा होतो आणि मग सुचत नाही काय करायचं, आधी कोणतं ठेवायचं. तर मग मी आधी जे मला सोपं पडतं, जे थोडं सामान काढून आधी क्लीन करून परत ठेवून दिलं आणि मग परत दुसऱ्या साईडचं काढून मग परत ते क्लीन करून लगेच मग ते लावलं. तर असं करून मी थोडी क्लिनिंग, तर आज माझी किचनची क्लिनिंग मी पूर्ण करून घेतली आहे. तर हे बघू शकता, हे माझं या साईडचं पूर्ण क्लीन झालं आहे आणि मी धुवून सर्व साईडला असं ठेवून दिलं आहे. तर भांडी वगैरे गॅस हे सर्व माझं आता धुवून झालं आहे. जे रॅकमध्ये वगैरे सर्व जे भांडे होते ते पण मी धुवून काढले सगळे, कारण सगळेच भांडी धुवावं लागतात आल्यावर. ते कारण सर्व धूळ सगळे भांड्यांवर धूळ असतो. आणि आता मी ते क्लीन केल्यानंतर डबे वगैरे काढले आणि त्याच्यामध्ये जे कडधान्य वगैरे सामान, जे मसाले वगैरे होते ते साईडला काढून ठेवले. आणि आजच पण उन्हाळा आहे तर डबे पण माझे सुकून गेले. कसे तुटले ते? तर कूलरचे आहे पत्ते, हा? आपोआपच कूलर चालू केला आणि तर हे बघू शकता तुम्ही, आता माझे डबे वगैरे सर्व धुवून झाले आहेत. आता मी याच्यामध्ये सर्व व्यवस्थित सामान लावून ठेवते, डाळी वगैरे पीठ सगळं. तर आता तेवढ्या पुरतं जे लागतं तेवढं सामान आणलंय. बाकीचं नंतर आज क्लिनिंग झाली तर उद्या आता मी किराणा भरेल, तर तेव्हा मग याच्यामध्ये सर्व भरून ठेवेल. तर आता मी असं ठेवलंय क्लिनिंग माझं किचन. मॉड्युलर किचन नाही आहे, असं साधंच आपलं किचन आहे. तर मी अशी त्याची असं सामान ठेवणारं पाणी आहे, त्याच्यामुळे ना बॉडी पूर्ण कूलरची खराब झाली, त्याच्यामुळे सर्व चेंज करावं लागलं. आणि हे तेलाची बाटली मी घेतली होती तर तेल ठेवायला, पण ही 1 वर्ष आधी मी घेतली, पण परत ना याचं झाकणच उघडत नव्हतं, तर ती तशीच ठेवलेली होती. तर आज मी त्याला गरम करून बघितले, तर गरम केल्यानंतर ते झाकण उघडलं. आणि ही बाटली ना खरंच मला तर एवढी नाही आवडली, कारण ना त्याला साफ करायला आणि तेल पण थोडं जे हँडल आहे याच्यामधून ना गळतं. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.